पालघरच्या कासामधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात 55 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली। आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी पाहायला मिळते। आता आपल्या महाराष्ट्रात अशा घटना खूप घडत आहेत आणि माझं तर हेच म्हणणं आहे की अशा घटना घडल्या नाही पाहिजेत। त्यासाठी शासनाने आणि पोलिसांनी तातडीने काहीतरी तात्काळ निर्णय घ्यायला पाहिजे आणि अशा नराधमांना फाशीपेक्षाही अधिक जी शिक्षा असेल ती द्यायला पाहिजे। फिर्यादीची बहीण 2 नंबरची बहीण हिला मासिक पाळीवरती औषध देतो असे म्हणून त्या सर्व कुटुंबाला घेऊन तो चरी पाहून या ठिकाणी आला। पीडित मुलीला तिथून थोड्या अंतरावरती सायवन रोडवरती जाऊन इको गाडीतून घेऊन गेला आणि गाडी त्या ठिकाणी रोडवरती साईडला लावून तिथून 200 मीटर आत शेतामध्ये एका झाडाखाली पीडितेवरती त्यानं अत्याचार केलेला आहे। आरोपी सध्या या घटनेमध्ये एकच आहे, शिवराम परशु धापशी। याला अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत। पालघरच्या कासामधील अत्याचार प्रकरणात नीलम गोरे यांनी पीडितेची भेट घेतली। उपजिल्हा रुग्णालयात भेट घेतल्याची माहिती। पालघर जिल्ह्यातील कासामध्ये एका 13 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। नीलम गोरे यांनी कासा उपजिल्हा रुग्णालयात पीडिता आणि कुटुंबियांची भेट घेतली। माननीय आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं या प्रत्येक घटनेच्याकडे लक्ष असतं। इथे संबंधित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला मी भेटले आणि अत्यंत गरीब परिस्थितीमधल्या हे कुटुंब असलं तरी सुद्धा त्यांची अपेक्षा न्यायाची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आरोपीला जामीन मिळता कामा नये आणि लवकर कोर्टाचा निकाल लागावा आणि त्या मुलीचं शिक्षण चालू राहावं अशी त्यांची अपेक्षा आहे। आणि आश्वासक परिस्थितीमध्ये तिच्याशी आम्ही बोललो, तिला काय झालंय हे म्हणण्यापेक्षा तिचं मनोगत आणि तिच्या आईचं मनोगत समजून घेतलं। पालघरमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी कासा उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली। रोहित पवारांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।